Hello friends, hello friends. Today we are going to see that is the one most IMP example of the matrices. Matrices मधील अतिशय एक महत्त्वाचं एक्झाम्पल आज आपण डिस्कस करणार आहोत. तर ते एक्झाम्पल असं आहे आणि अतिशय महत्त्वाचं आणि अतिशय नेहमी सारखं विचारलं जाणार आहे. बघा, द कॉस्ट ऑफ टू बुक्स आणि PYQ मधला क्वेश्चन आहे, ऑक्टोबर 13 ला विचारलेला क्वेश्चन आहे. पहा, तर द कॉस्ट ऑफ टू बुक्स 6 नोटबुक्स अँड 3 पेन्स इज ₹40. द कॉस्ट ऑफ 3 बुक्स 4 नोटबुक्स अँड 2 पेन्स इज ₹35. फाइंड द कॉस्ट ऑफ 5 बुक्स 7 नोटबुक्स अँड 4 पेन्स इज ₹61. फाइंड द कॉस्ट ऑफ 1 बुक 1 नोटबुक अँड 1 पेन बाय युजिंग मॅट्रिक्स मेथड. ओके, तर लक्ष द्या. तर हे या कुठल्या मेथडने सोडवायचं, तर मॅट्रिक्स मेथडने सॉल्व करायचं. म्हणजे आपल्याला बघा, लक्ष द्या, आपण कॉस्ट ऑफ 1 बुकला आपण काय म्हणणार आहे, ₹X माहित नाही. मला 1 बुकची कॉस्ट माहित नाही, 1 पेनची कॉस्ट माहित नाही, 1 नोटबुकची कॉस्ट माहित नाही, कशाचीच कॉस्ट आपल्याला माहित नाही. म्हणून आपण सपोज केलं बघा, द कॉस्ट ऑफ 1 बुक इज ₹X, कॉस्ट ऑफ 1 नोटबुक इज ₹Y and cost of 1 pen is ₹Z. आपण हे सपोज केलं. मग आता बघा ना, 2 बुक्सला ₹2X द्यावे लागतील, 6 नोटबुक्सला ₹6Y द्यावे लागतील आणि 3 पेन्सला ₹3Z द्यावे लागतील. सो 2X plus 6Y plus 3Z equal to 40, equation number 1. Then 3X rupees, 4Y rupees and 2Z rupees मिळून ₹35 द्यावे लागतील आणि 5X rupees, 7Y rupees and 4Z rupees ₹61 द्यावे लागतील. अशी इक्वेशन्स तयार झाली. आणि मग त्याच्यावर आपण काय करतो, याचे कोएफिशियंट्स घेऊन एक मॅट्रिक्स तयार करतो. याचे कोएफिशियंट्स घेऊन हा पूर्ण, त्या तिघांचे कोएफिशियंट्स घेऊन हा पूर्ण ए मॅट्रिक्स होतो. एक्स मॅट्रिक्स मीन्स व्हेरिएबलचा मॅट्रिक्स आणि हा बी मॅट्रिक्स, असे 3 मॅट्रिक्स तयार करतो आपण. लक्षात घ्या. आणि AX = B रिलेशन देतो. मग हे बघा, ए मॅट्रिक्स, AX मध्ये ए मॅट्रिक्स आहे तसा लिहिला, एक्स मॅट्रिक्स लिहिला आणि बी मॅट्रिक्स लिहिला. आता मी काय करतो बघा, इट इज रो 1, इट इज रो 1, इट इज रो 2, इट इज रो 3. मला मॅक्झिमम एका लाईन मध्ये 2 झिरो आणायचे. एका लाईन मध्ये मॅक्झिमम किती झिरो आणायचे, 2 झिरो. आणि दुसऱ्या लाईन मध्ये, दुसऱ्या रो मध्ये, एका रो मध्ये 2 झिरो, दुसऱ्या रो मध्ये 1 झिरो, म्हणजे कमीत कमी 3 झिरो मला आणायचे. तर इथं बघा, पहिलीच गोष्ट दिसते, इथं 4 मध्ये या 4 ची ट्वाइस मायनस केली, या 4 मध्ये या 4 ची ट्वाइस मायनस केली की 0 मिळणार. मग हे बघा, या 4 हा कुठे आहे, R3 मध्ये, R3 मध्ये. 2 कुठे आहे, R2 मध्ये. मग ह्याची ट्वाइस मायनस करायची, म्हणजे R3 चेंजेस R3 मायनस ट्वाइस R2. कोण चेंज होणार आहे, इथं 0 आणायचं, म्हणजे चेंज कोण होणार आहे, R3. सो R3 चेंजेस R3 मायनस 2R2. म्हणजे ह्या फर्स्ट मध्ये काही चेंज नाही होणार, रो सेकंड मध्ये काही चेंज होणार नाही, चेंज होणार इथं. सो R3 चेंजेस. मग ह्याच्यातून हे याची ट्वाइस मायनस केली, बघा 5 मधून इथं बाजूला करतो, 5 मधून 3 ची ट्वाइस मायनस केली की -1 येणार आहे. त्याला बघा, 7 मधून 4 ची ट्वाइस मायनस केली, -1 आला आणि 4 मधून ह्याची ट्वाइस 0 आला. XYZ. तसंच इथं पहा, 40 तसाच, 35 तसाच, 61 मधून R2 ची म्हणजे 61 मायनस 70 केला, -9 आला, 70 मायनस केला, -9 आला. समजलं का बघा बरे. ही जर काय तुम्हाला समजलं असेल तर आता आणखी आपल्याला 0 कुठे आणायचं, इथे 0 आणे. म्हणजे याची ट्वाइस यात ऍड केली, म्हणजे R1 चेंजेस, हा कोण आहे, R1 मध्ये चेंज होणार आहे. R3 ची ट्वाइस करायची आहे, म्हणजे R1 चेंजेस R1 प्लस ट्वाइस R3. याच्यात ह्याची ट्वाइस प्लस करायची आहे, म्हणजे 2 प्लस 2 मायनस 2 0, 2 मायनस 2 0. 6 मधून ह्याची ट्वाइस मायनस करायची, म्हणजे प्लस करायची आहे, म्हणजे -2 येणार ना. हा 6 मधून हा -2 गेला, म्हणजे 4 आला आणि 3 मधून ह्याची ट्वाइस काही फरक पडत नाही. हे आहे तसंच 3 4 2 -1 0 इथे XYZ. आणि इथेही तसंच करायचं बघा. 40 मधून म्हणजे आता आपल्याला R1 मध्ये ट्वाइस R3, याच्यात ह्याची ट्वाइस करायची, म्हणजे 40 मधून
40 मधून ह्याची ट्वाइस प्लस करायची म्हणजे हे ट्वाइस किती -18 आणि मग हा 40 मधून -18 गेला 22 वाला हे आहे तसंच. अजून एक 0 येतोय पहा इथं. याच्यात ह्याची थ्राइस ऍड करायची, ह्याची थ्राइस ऍड करायची. 3 मध्ये ह्याची थ्राइस ऍड करतो, थ्राइस ह्याची किती येणार -3 ऍड केलो, हे आहे तसंच लिहिलं बघा. याच्यात याची थ्राइस 3 मध्ये ह्याची थ्राइस -3 0 झाला बघा. ह्याच्यात ह्याची थ्राइस 1 झालं बघा. ह्याच्यात ह्याची थ्राइस 2 झालं, -1 -0 तसंच इथं केलं बघा. हा 22 35 मध्ये ह्याची थ्राइस म्हणजे 35 मध्ये ऍड केलं कुणाची हा 27 ऍड केलं बघा. बरं तुमचं बरोबर तुम्हाला 8 मिळते. 35 - 27 हा 8 मिळतं. समजते का बघा. आता हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आता अजून एक 0 आले, 2 0 आले. आपल्या एका लाईन मध्ये 0 आणायचे. तर काय करतो पहा इथं याच्यात ह्याची 4 टाइम्स मायनस करतो म्हणजे 4 मध्ये ह्याची 4 टाइम्स मायनस केली की 0 येणार आहे. 0 ह्याच्यात ह्याची 4 टाइम्स 0 ह्याच्यात ह्याची 4 टाइम्स म्हणजे 3 मध्ये 2 ची 4 टाइम्स मायनस केली तर -5 आलं. 3 - 8 -5 आलं. हे आहे तसंच, हे आहे तसंच, हे आहे तसंच. ह्याच्यात बघा 22 मध्ये 8 ह्याची 4 टाइम्स कुणाची याची 32 मायनस केला तर किती आला बघा -10 आला. हे तसंच झालं बघा. आन्सरच मिळाला तर तुम्हाला. काय बघा 0x 0y -5z 0x 0y -5z इक्वल टू -10 मायनस कॅन्सल z इक्वल टू 2. 5 डिवाइड केला तिकडं 10/5 0. इथे मायनस आपण काय करू शकतो कॅन्सल करू शकतो असं लांब रेष काढून. ओके. आणि हे आता त्याच्या पुढे 0x 1y 2z इक्वल टू आता 0x मी घेत नाही 1y प्लस 2z इक्वल टू 8. y z च्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवतो इथं z च्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवली बघा 2 ठेवली. 2 × 2 4 आणि 4 तिकडे ट्रान्सफर केला 8 - 4 y ची व्हॅल्यू मला 4 मिळाली. आणि लास्ट बघा -x -y 0z घेत नाही इक्वल टू -9. तुम्हाला y ची व्हॅल्यू माहिती आहे, y ची व्हॅल्यू 4 आहे इथं ठेवतो, y ची व्हॅल्यू 4 ठेवतो. -4 झाला हा -x हा तिकडे ट्रान्सफर केला प्लस झाला -x -5 x इक्वल टू 5. x इक्वल टू 5 y इक्वल टू 4 z इक्वल टू 2. मग आपण x काय म्हणलं की द कॉस्ट ऑफ वन बुक इज ₹x. कॉस्ट ऑफ वन बुक इज ₹5. कॉस्ट ऑफ वन नोटबुक इज ₹y. y इज 4 and cost of one pen is z ₹2. तुमचं हे 3 जे आहे तर तुमचं आलं की नाही तुमचं उत्तर आन्सर बरोबर की चुकीचं हे टॅली करून बघायचं. इथून व्हॅल्यू ठेवायचं, x ची व्हॅल्यू 5 ठेवायची, y ची व्हॅल्यू आपल्याला 4 ठेवायची आणि z ची व्हॅल्यू 2 ठेवायची. बघा हे 10 झालं, हे 10 झालं का, हे 24 झालं का आणि हे 6 झालं का. हे बघा 0 आणि हे 10 40 बघा 40 रुपये झाले. म्हणजे हे 10 प्लस 24 34 प्लस 6 30 40 हे तुमचं आन्सर आलं. म्हणजे हे तुम्हाला परफेक्ट झालं लक्षात घ्या. तर हे आन्सर तुमचं परफेक्ट. तर या कॉस्ट ऑफ वन बुक इज ₹5, कॉस्ट ऑफ वन नोटबुक इज ₹4, कॉस्ट ऑफ वन पेन इज 2. अशा पद्धतीनं तुम्ही त्याचं आन्सर काढू शकता. ओके. तर हे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात आलं असेल तर काय करा तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये त्याला काय करा तर शेअर करा. तुम्हाला आणखीन असे छोटे छोटे एक व्हिडिओ तुम्हाला मी काय करेन सेंड करत जाईल. ओके. थँक्यू.